ऋषी सरांचा त्रास मला बघवणा झालाय ग. मी मुंबईला परत यावं म्हणून हे सगळं करायला ते. एवढं कळतंय ना, मग ऐक की ग त्यांचं. कमळे, तुझं भविष्य हे तर नाही, तुझं भविष्य तिकडं आहे बाळा, मुंबईत. ऐक माझं, आपला आबा आता गेलं, त्यांचं शरीर कवाच मातीत मिसळलं. खरंच जो माणूस तुझी इतकी काळजी करतोय, तुझ्यासाठी इतका त्रास सहन करतोय, तुला आधार द्यायचा म्हणून तुझा विचार करून 500-600 किलोमीटर लांब हिथं आपल्या गावात येऊन राहतोय, त्या माणसाचा असा हाल होऊ देऊ नको ग. कमळे, तुका शिक्षा करणार, तो माझा अपराधी आहे आणि माझ्या दादाचा सुद्धा. आज ज्या माणसाने माझ्या दादाची ही अशी अवस्था करून ठेवली, या माणसाला मी सोडून देणार आहे? विचार कर ना, आज ज्या गोष्टीचा तुला इतका राग येतोय, मला किती आला असेल. मला भोगायला लागलेले. आज त्या मूर्ख माणसामुळे माझ्या दादाची आज ही अशी अवस्था झालेली आहे. आता तुमचे प्रश्न झाले असतील तर मी तिला घेऊन जाऊ वर. एक मिनिट कामिनी, तुला कसं कळलं ग यांची काय अवस्था झाली आहे, यांचे किती हाल झालेत ते? कसं कळलं तुला? वहिनी, सख्खा भाऊ आहे तो माझा. ज्यावेळेस पोलिसांनी माझी सुटका केली ना, तेव्हा पहिला प्रश्न त्यांना मी हाच विचारला, माझा दादा कसं आहे? त्यांनी ही सगळी माहिती दिली मला. आता घेऊन जाऊ शकते? चला. माझं बोलून झालेलं नाही अजून. कामिनी, तू आता जे काही बोललीस त्याच्यावर मी विश्वास ठेवते, पण यातला एकही शब्द खोटा ठरता कामा नये. समजलं? आणि यापुढे कुठलंही वाक्य बोलताना, कुठली कृती करताना एक पक्क ध्यानात ठेवायचं की माझं तुझ्याकडे लक्ष आहे. तुझं कुठलंही कारस्थान उघडकीला आलं ना, तर गाठ या अन्नपूर्णा महाजनची आहे. चल आई, तू चल. चल आई, चल हळू. बंड्या, ऋषी सरासनी लय त्रास होत असेल की नाही? होय, आता काय ते इथे थांबत नसतात. बंड्या, आपला प्लॅन सक्सेसफुल. चल बंड्या. ऋषीबा पळून चाललेत बघ. नाही यार, नाही होऊ शकत माझ्याकडनं. मी नाही राहू शकत या गावात. सॉरी, आय एम डन. थँक यू. आय एम डन. चल. आबा, तुम्ही ह्या चांदण्यात कुठेतरी असशीला ना? मला बघताय ना? तुम्ही हे काय बरोबर केलं नाही. आम्हाला इथं असं एकट्याला सोडून गेला असं. आणि आता वरनं आमच्याकडे बघून मजा घेत बसलाय का?
खरं आबा तुम्ही नाही तर आम्हाला कसलीच मज्जा येईना झाल्या. कमळे कमळे अगं कमळे तुझ्या मनासारखं झालं. अगं वय ऋषी सर गेलं पळून. काय ऋषी सर गेलं? मला नाही वाटत एवढं सहज जाणार नाहीत ते. अगं कमळे आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलंय. आम्ही लक्ष ठेवून होतो त्यांच्यावर. वय अगं पाहिजे तर तू चल आणि बघ. चल 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 चल. बरं झालं नयनतारा मॅडम चिडायच्या आत ऋषी सर घरला गेलो. काय गचाळपणाचा मेकअप करण्यापेक्षा ना तो काढण्यासाठी जरा जास्त कष्ट घ्यावे लागतात. व्हॉट मेकअप म्हणजे तू खरंच हे सगळं नाटक करत होतीस का? अगं आई हे सगळं काय चाललंय? ते सगळं खोटं होतं की खरंच तुला कोणी किडनॅप केलं होतं? तुम्ही काही मला ओळखत नाही. माझी अशी अवस्था करणारा अजून जन्माला यायचंय, कळलं ना? मग खरं सांगशील कुठे होतेस? याला म्हणतात सुख. मोठं सुख, छोटं सुख. हे असलं आयुष्य पाहिजे. 5 स्टार मध्ये मस्तपैकी खायचं प्यायचं, आणखीन माणसाला काय हवं सांगा ना? नजरेला समोर तो असा अथांग समुद्र, आपण असे बसलेलो आहोत, आणि सोबतीला तसं मस्तपैकी खाणं, हे सुख. नजरेला काय हवं आणखीन? मी खरं तर आता तिथे असायला पाहिजे होते. तो म्हातारा गलित गात्र झालेला ICU मध्ये कोमात गेलेला आहे. जगतोय का वाचतोय माहित नाही. आणि म्हातारी वाट बघते. अगं बाई, अगं बाई. ते स्वतःच्या डोळ्यांनी बघण्यामध्ये जे सुख होतं ना, ते मिळत नाहीये. व्हॉट ओ माय गॉड. वाव हा वाव. म्हणजे इतक्या दिवस तू 5 स्टार हॉटेलमध्ये एन्जॉय करत होतीस आणि मी इथे तुझी काळजी करत होते. खरंच माझी काळजी करत होतीस? माहितीये मला तू माझी का काळजी करत होतीस ते. काहीतरी अडलं असणार तुझं. हो मी तुझीच वाट बघत होते. मला ऋषीला शोधायचंय. ए अनिका जरा तू शांत बस एक मिनिट. तू त्या म्हातारीला असं का म्हणालीस की तो माणूस तुझ्या डोळ्यात आहे वगैरे अँड ऑल? हा काय चाललंय? तू पाहिलंयस? पाहायचंय? ऑब्व्हियसली बघायचं आई. ना हाच आहे तो चेहरा ज्याने म्हाताऱ्याची अशी अवस्था केली. हाच आहे तो चेहरा ज्याने अन्नपूर्णाची झोप उडवली आहे. ते म्हातारीला अशी सोडणार नाहीये मी. तिचे असे हाल हाल करेन ना. आणि जर नाही केले ना तर नाव नाही सांगणार दामिनी. दामिनी.